श्रावणी संतोष वायकर हे आपले 2 मिनिटांमध्ये आपले विचार व्यक्त करीत. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव श्रावणी संतोष वायकर. मी पिंपरी प्रशाला पिंपरी ची विद्यार्थिनी. प्रतिपंचद्रलेखे व वर्धिष्णु विश्ववंदिता शहास्न शिवशेषा मुद्रा भद्राय राजते, मुद्रा भद्राय राजते. अहो मुद्रा त्या शिवाजी राजांना, अहो मुद्रा त्या शिवाजी राजांना, ज्याच्या भक्तीला जो नाही, शौर्याला तो नाही, स्वस्तंग आहे सगळं समान, ज्याचं छत्र म्हणजे आभाळा समान, जो तो सूर्याची शान, मराठी मावळ्यांचा दगदगता अभिमान, दगदगता अभिमान. आणि काळीज म्हणजे सह्याद्री शंभूचा अभिमान, आणि काळीज म्हणजे सह्याद्री शंभूचा अभिमान. ज्यांच्या खुशीतून स्वराज्य निर्मितीचं स्वप्न उदयास आलं त्या राजमाता वीरमाता जिजाऊ माँसाहेब. परमुलुखामध्ये राहून सुद्धा स्वराज्य निर्मितीचं स्वप्न पाहणाऱ्या शहाजीराजे भोसले, ज्यांचा इतिहास सांगणारा की डोळ्यात पाणी आले, अंगावर शहारी आल्याशिवाय राहत नाही, त्या छत्रपती शिवाजी महाराज, त्या छत्रपती शिवाजी महाराज. जिजाऊ आऊसाहेब नसत्या तर आज आपल्या महाराष्ट्राचा वाघ जन्मला नसता. बरोबर ना? जिजाऊ आऊसाहेब नसत्या तर आपल्या महाराष्ट्राचा वाघ जन्मला आला नसता. जिजाऊ माँसाहेबांनी शिवनेरीवरच्या शिवाई मातेला साकडं घातलं की माझ्या पोटी असा एक शूरवीर जन्माला येऊ दे, जो दुष्टांचा संहार करेल, कारण त्या काळी मुघलांचा महाराष्ट्रावर दाड मारला होता. हाडाची काड आणि रक्ताचं पाणी करून माणसं जगत होती. हाडाचं काड आणि रक्ताचं पाणी करून माणसं जगत होती. तेव्हा या महाराष्ट्राला हवा होता जगकार, जगमगता पेटता अंगार. आणि अखेरीस वेळ आली बरं का. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीवर एक तारा चमकला. सनई चौघडा वाजू लागल्या. एका वेळी त्या सह्याद्रीच्या कडेला जाऊन धुमकली की माझा राजा जन्मला, की माझा शिवबा जन्मला. एका वाघिणीच्या पोटी एक शूरवीर छावा जन्मला. अशा वाघिणीनं जन्माला घातलेला पुत्र नेमका कसा असेल बा? कसे असतील ते पुत्र, कसे असेल ते राजे, कसे असेल ते राज्य, आणि कसे असेल ते स्वराज्य, आणि कसे असेल ते स्वराज्य. शिवछत्रपती म्हणजे मावळ्यातील मेळ, शिवछत्रपती म्हणजे मनगटातील बळ, शिवछत्रपती म्हणजे छातीवरचा वार, शिवछत्रपती म्हणजे तलवारीची धार, शिवछत्रपती म्हणजे तलवारीवरची धार. शिवछत्रपती म्हणजे सह्याद्रीचं शौर्य, शिवछत्रपती म्हणजे जिजाऊचं पुत्र. विजयासारखी तलवार चालून गेला. विजयासारखी तलवार चालून गेला. निकल्या छातीने अख्ख्या हिंदुस्थानाला आवरून गेला. असा एक माझा राजा होऊन गेला, असा एक माझा शिवबा होऊन गेला. विचार, रुद्राचा अवतार तर वाघाचा कसा होता. रुद्राचा अवतार तर वाघाचा कसा होता.
की राजा तुम्ही कशी पकडली इतकी मोठी बलाढ्य तलवार? ओ राजा कशी पकडली तुम्ही इतकी मोठी बलाढ्य तलवार? आणि तुमचा हातचा मावळा ज्याचा कप हातात घेताना त्याचे हात थरथर कापतात, थरथर कापतात. बघा राजे, बघा या महाराष्ट्राची परिस्थिती काय झाली आहे बघा. अहो राजे असं वाटतं, राजे कशी सांभाळी तुम्ही इतकी मोठी प्रजा? अहो राजे तुम्ही कशी सांभाळी इतकी मोठी प्रजा? तुमचा आजचा मावळा म्हणतोय आम्ही दोन आणि आमचे दोन, आमच्यात होतंय चौकोन. आम्ही दोन, आमचे दोन, आमच्यात होतंय चौकोन. राजे सुपारीच्या खंडाचं सुद्धा व्यसन नव्हतं तुम्हाला. राजे सुपारीच्या खंडाचं सुद्धा व्यसन नव्हतं, पण तुम्हाला आपण आजच्याला टाकल्याशिवाय जमतच नाही. राजे स्वराज्यासाठी नाही बरं का, राजे स्वराज्यासाठी नाही, तर पिढी आणि पुढीसाठी स्वतःचा जीव सुद्धा गमवायला तयार असतो. बघा राजे महाराष्ट्राची परिस्थिती काय झाली आहे. तुमचा आजचा मावळा पाण्याची तहान सुद्धा बिअर पिऊन भागवतोय. तुमचा आजचा मावळा पाण्याची